नागपूरमधलं ओबीसीचं उपोषण संपल्यानंतर सावे यांच्या मंत्रालयाच्या वतीनं उद्या एक मुंबईमध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे। ती बैठक नेमकी कशासाठी आहे, कुठले प्रश्न अनुत्तरित आहेत आणि या बैठकीला उपस्थित कोण कोण राहणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। उद्या नेमकी बैठक कशाची आहे आणि कुणाकोणाला आपण आमंत्रित केलं? नागपूरला गेलो होतो। तायवाडे साहेबांच्या उपस्थित अनेक लोक उपोषणाला बसले होते। त्यांनी 14 विविध मागण्या आम्हाला सादर केल्या होत्या। त्या सगळ्या मागण्यांवर चर्चा करून त्याचं जे काही अंमलबजावणी करायची असेल, ज्या काही त्यातल्या काही तर खूप सोप्या, जसं परदेशी शिष्यवृत्ती असेल, शैक्षणिक महाज्योतीचे काय असेल, असे जे विषय त्या सगळ्या पद्धतीने काही शिक्षण विभागाशी रिलेटेड आहेत, काही हाऊसिंगच्या रिलेटेड आहेत, अशा सगळ्या विविध डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीजना बोलून त्यांच्याबरोबर चर्चा करून त्याच्यात मार्ग कसा काढता येईल तो मार्ग काढून त्याच्याबद्दल आमची उद्या बैठक आहे। आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की आम्ही या सगळ्यांच्या ज्या जनरल, जसं शेतकऱ्यांना कर्जमाफी वगैरे ह्या ज्या जनरल मागण्या आहेत त्यांच्या, त्या सगळ्या मागण्यावर चर्चा करून त्याच्यात लवकरात लवकर आम्ही पर्याय हे करून तो सॉल्व्ह करू। कुणाकुणाला आपण बोलवलं यामध्ये? त्यांच्याबरोबरची जी मंडळी त्यांच्याबरोबर उपोषणाला बसली होती ते अनेक, अजूनही काही पुण्याची मंडळींचा फोन होता, काही जालन्याच्या मंडळीचा फोन होता। त्यांनाही आम्ही म्हटलं या तुम्ही आपण चर्चा करून ते सॉल्व्ह करू। लक्ष्मण हाके आणि इतरांना बोलवलं नाही असं आम्ही कोणाला वैयक्तिक असे फोन करून नाही सांगितलं। आम्ही सांगितलं ज्यांच्या काही मागण्या असतील त्याचे एक पत्र द्यावं आणि आपण त्या यावं, तिकडे नक्कीच चर्चा करू। आता हैदराबाद गॅजेटियर लागू झालं, याच्यावरनं ओबीसीवरती अन्याय होतोय अशा प्रकारचा एक सूर असं काही नाही आहे। मी तुम्हाला सांगितलं तसं मागे मी या विषयावर बोललो की या माध्यमातून ओबीसीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। जे हैदराबाद गॅजेटमध्ये जे कुणबीचा उल्लेख असेल त्यांना नक्कीच त्याचा बेनिफिट मिळणार आहे। असं आहे की या विरोधामध्ये भुजबळांच्या वतीने एक याचिका देखील दाखल केली जाते आहे, म्हणजे त्यांच्या पुतण्या अजून तर दाखल झालेली नाही, झाल्यावर बघू, त्याचा स्टडी करू। त्यांनी काय अभ्यास केला माहीत नाही, आता उद्या मुंबईत चर्चा होईल त्यांच्याशी। तुमची सरकार म्हणून भूमिका काय असेल? सरकार म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आज जो मान्य मराठा आरक्षणासाठी जो GR काढलेला आहे तो सर्वांना मान्य आहे आणि त्याच्यामुळेच जरांगे पाटील साहेबांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं। आणि नक्कीच मला खात्री आहे की त्यांच्या सगळ्या तज्ज्ञांनी पण त्याचा अभ्यास केलेला आहे, तर नक्कीच याचा फरक काही पडणार नाही, कोणावरही कुठलाही, ओबीसीवर पण नाही पडणार आणि मराठा आरक्षणावर पण नाही। याचिका दाखल झाल्यानंतर सरकारची भूमिका? याचिकेचं अजून मला माहीत नाही, मी एकदा अभ्यास करेन मगच त्याच्यावर बोलू शकेन। ठीक आहे, धन्यवाद। हे होते अतुल सावे आणि ओबीसीच्या प्रश्नावरती उद्या मुंबईमध्ये एक बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भातली त्यांची ही प्रतिक्रिया होती। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।